नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे खादाडबोका म्हणजेच एस फॉर ससुल्या। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी सॉरी, आज मला पॉडकास्ट अपलोड करायला लेट झालं आणि 2 दिवस मला कॉमेंट्सलाही रिप्लाय देणं शक्य झालं नाही, कारण की मी ट्रॅव्हल करत होती आणि तिथे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम होता। सॅटर्डे संडे जे तुम्ही पॉडकास्ट ऐकले, मी जाण्याआधीच टाइम सेट करून अपलोड करून गेली होती। मध्ये मध्ये नेटवर्क येत होतं, तसं मी रिप्लाय देखील करत होती, पण सगळ्याच कॉमेंट्सला मला रिप्लाय देणं शक्य झालं नाही। थोड्याच वेळात सगळ्या कॉमेंट्सला रिप्लाय देईन मी। आणि थँक्यू सो मच मंडळी की कालच्या पॉडकास्टला तुम्ही एवढा छान प्रतिसाद दिल्याबद्दल। मी नक्कीच बनिकेत आणि त्याच्या मॉडर्न बायकोवरती पॉडकास्ट बनवत राहीन। तर आता जास्त वेळ न घेता मी आजच्या आपल्या पॉडकास्टकडे वळते, जो की आहे खादाडबोका एस फॉर ससुल्या। मंडळी, ह्या माणसाबद्दल आपण जेवढं बोलू ना त्याच्या डबल हा माणूस याचा फाजीलपणा करतच बसतो। एकदम कोडगा झालाय, कोडगा, सेम त्या वांगेवाली सारखाच। कितीही काही बोला, याला काडी मात्र फरक नाही पडायचा। एकदम निर्लज्जम सदासुखी असा हा माणूस आहे। 2-3 महिने फुकटचंद गावी गेला होता गणपतीमध्ये, तर तेव्हा गावी राहून आला आणि गणपतीचे व्हिडिओज बोलू नका, मुली बघण्याचे कार्यक्रम बोलू नका, मुलीचा वौसा बोलू नका, सासूच्या मृत्यूचे व्हिडिओ बोलू नका किंवा भात पेरणीचे व्हिडिओ बोलू नका। विविध गोष्टी दाखवल्या आणि त्यावरती डॉलर्स कमावले। कोकण करून फक्त हे फुकटे इन्फ्लुएन्स लोकांच्या भावनेशी खेळत आहेत। यांना चांगलंच माहिती आहे, खूप लोक कामानिमित्त बाहेर गावी गेले आहेत, काही शहरात गेले आहेत, त्यांना गावी येणं काही शक्य होत नाही आहे। किंवा काही लोकांचं तर असं असते की गावी कोणीच नसल्यामुळे ते गावी जात नाही, तर अशा लोकांना एक वेगळीच ओढ असते गावासाठी। ते गाव म्हटलं की भारावून जातात आणि त्याचाच फायदा हे फुकटे इन्फ्लुएन्स घेतात। आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे ससुला, बनिकेत, कोकणी टिकील। लोकांच्या फिलिंगशी खेळून हे लोक आता फेमस झाले आहेत, पण त्याच लोकांनी काही प्रश्न विचारले किंवा यांना कॉमेंट्स केल्या तर यांना आवडत नाही, लगेचच ब्लॉक करून टाकतात। प्रत्येक युट्यूबरचं एकच स्टँडर्डाइज डायलॉग आहे, मी हे जे व्हिडिओ बनवतो ते मी मेमरी जपण्यासाठी म्हणून बनवतो। काही वर्षानंतर आम्ही हे व्हिडिओज बघणार आहोत, आमची मुलं मोठी होतील तेव्हा त्यांनाही बघायला मिळतील हे व्हिडिओ। आता जर यांना एवढं या मेमरीज जपून ठेवायचे आहे तर माझं एक सिम्पलचं यांना सांगणं आहे की ते सगळे व्हिडिओज यांनी कुशाल काढावे, पण एकतर ते प्रायव्हेट ठेवावे किंवा मग त्या व्हिडिओला पब्लिक करायचं असेल तर त्यावरती मॉनिटायझेशन तरी ऑफ ठेवावं। उगाचच आपलं लोकांना मूर्ख बनवू नये की आम्ही हे पैशासाठी नाही करत आहोत किंवा हे आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मेहनत करून व्हिडिओ करतोय। नसेल जमत नाही यांना तर सरळ 9 to 5 जॉब करावा आणि ती मेहनत करून कमवावे पैसे। एवढं कोणी सांगितलं नाही आहे की व्हिडिओ टाका, तुमचं पर्सनल लाईफ दाखवा। ह्या लोकांनी यांचं पर्सनल लाईफ दाखवणं पसंत केलं आहे, तेही स्वखुशीने। हेच लोक सगळं काही युट्यूबवरती दाखवतात, मग लोकही बोलणारच ना, आणि ते ऐकून घेण्याची यांनी तयारी ठेवावी। मग आता ह्या ससुल्याचं गावचं कॉन्टेंट संपलं म्हणून हा निर्लज्ज आलाय मुंबईला। इथे येऊन पण शांत बसवत नाही आहे, कुठे उपट सोंड्यासारखं गाव हिंडत फिरतोय त्या ससुलीला घेऊन। एकही फिश मार्केट सोडणार नाही आहे हा वाटते। हा फुकटचंद काय तर म्हणे मी एवढीही मेहनत करून तुमच्यासाठी असले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येतोय। आता मंडळी तुम्हीच सांगा मला, कुठेही काही विकत घ्यायला तुम्ही गेले तर त्या गोष्टीला विकत घ्यायला पैसा हा लागतोच ना, कोणी काहीच फुकट द्यायला तर बसलं नाही आहे। पैसा बोलता है, हे जे काही बोललं जाते ते काय खोटं नाही आहे। कुठेही जा तुम्ही, पण तुम्हाला त्या वस्तूसाठी पैसे हे द्यावे लागणारच। फुकट्या कसले कर्माचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतो का सांगा मला, तिकडे जातो। नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। बोलतो झापझूप करून इथे तिथे, हाय नाही ते सगळ्यावरती कॅमेरा फिरवतो आणि मग माशांच्या प्रत्येक टोपलीमध्ये झूम करून कॅमेरा मारतो आरपार जाईपर्यंत। आणि प्राइस काय, इथे जा नाही तर तिथे जा, जी सगळीकडे प्राइस सुरू आहे तीच असणार आहे। फरक फक्त एवढाच असेल 100-200 रुपयाचा, पण एवढा तुम्ही ट्रॅव्हल वगैरे करून जाणार ना तर सगळ्याचा खर्च बघितला तर तेवढाच होणार आहे। या रिकाम टेकड्याला ना काही कामं नाही आहेत, यूट्यूब आहे म्हणून याचा हा फालतूपणा इथे खपवतोय हा, नाहीतर याला कोण कामावरती ठेवणार नाही, हे याला चांगलंच माहिती होतं।
त्यामुळे हा काय करतोय तर कॉन्टेंटच्या शोधात इथे तिथे गाव हिंडतोय. व्हिडिओ बनवून येतो, काहीच फरक नसतो. जे 4 वर्षापूर्वी दाखवून हा मोकळा झाला आहे तेच सगळं परत परत दाखवत असतो. पण टॅग काय देणार तर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवला आहे, म्हणजे साधी भोळी लोक बघायला येणार की काहीतरी नवीन घेऊन आलाय. पण जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा नवीन आहे काहीच नसते. चला हा रिकामी आहे समजू शकते मी, याला फुकटचे डॉलर्स कमवून खायची सवय लागली आहे. पण अननसचं काय हो मंडळी, तो तर आताच नुकता ग्रॅज्युएट झाला आहे ना. मग चांगली अशी एखादी नोकरी शोधायची आणि तिथे कामाला जायचं तर ते नाही जमत का? भावाच्या पावलावरती पाऊल ठेवून चाललाय आपल्या लोकांना गणवायला. हा ससूला मोठा भाऊ आहे ना त्या अननसचा, मग ह्याला समजायला नको का? आपण तर काही करू नाही शकलो आपल्या आयुष्यामध्ये लोकांना मूर्ख बनवण्यापलीकडे. निदान भावाने तरी काहीतरी करावं आयुष्यात, पण नाही, त्यालाही घेऊन फिरतोय ते लिलाव बघायला, मासे बघायला. आता कसं मार्गशीर्ष सुरू आहे ना, जास्त कोणी मासे वगैरे खात नाही आहे आणि त्याचाच फायदा हा वासकाड्या घेतोय. हा उगाच इथे तिथे कॅमेरा घेऊन नाही फिरत आहे, याला चांगलंच माहिती आहे असं केल्याने कोण ना कोणतरी ओळखीचं याला भेटेलच तिकडे. मग कसं फुकटचे मासे मिळतील ना याला. जसे हे लोक आंघोळ न केल्यासारखे वाटतात ना, तसेच मला वाटते मासे बनवण्याआधी त्यांनाही धूत नसावेत. असेच बाजारातून आणून मॅरिनेट करत असतील आणि त्याचं सार बनवत असतील. ससूला बोलेल की पाणी फुकटचं मिळते ते तरी वेस्ट कशाला करायचं मासे धुण्यामध्ये, तसं पण समुद्रातले तर मासे आहेत पाण्यातच होते ना. हा विचार करून हे लोक मासे देखील वॉश नसतील करत. तिथे तेल आणि मीठ टाकून जेवण बनवतात यार हे लोक, आणि बोलतात का तर आपल्या रेसिपीचे व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. शी, कोण आहेत यार ही लोक ज्यांना या ससुल्याच्या बायकोच्या हातचं पिचपिचीत रेसिपी बघायला आवडतात. त्या जळकुट्या ससुलीला वाटते आंबट तिखट खायचे डोळाही लागले आहेत. हातावरती अवघड घेऊन चाटत होती. यांच्याकडे बघून असं वाटते ते दुष्काळग्रस्त जागेमध्ये राहणारी लोक तरी बरी असतील. ह्यांना देवाच्या कृपेने एवढं सगळं काय मिळून देखील हपापल्यासारखे फुकट काय मिळेल ह्या शोधात असतात. कधी न मिळाल्यासारखं, कधी न बघितल्यासारखं, वसवसल्यासारखे खाणं बघितलं की तुटून पडतात. यांच्यासारखा पानसटपणा ना अख्ख्या युट्यूब वरती कोण नसेल करत. आणि तुम्हाला काय वाटते हो मंडळी, लोक कमेंट करतात की रेसिपी दाखव म्हणून या लोकांनी दाखवलं का? तर नाही, अजिबात नाही. त्या फालतूच्या कांदे बटाटे मसाल्याचं प्रमोशन करण्यासाठी म्हणून या लोकांनी ते अति तेलात आणि अति मसाल्यांमध्ये जेवण बनवून दाखवलं. ते जे सार दाखवलं होतं ना ते 100 वेळा तरी या ससुलीने याआधी देखील बनवून दाखवलं आहे. पण यावेळी या लोकांना प्रमोशन करायचं होतं त्यांच्या मसाल्याचं. कारण काय आहे ना, कोण विकत घेतच नाही आहे. मग काय पडून पडून ते मसाले खराब होण्यापेक्षा असंच काहीतरी व्हिडिओमध्ये दाखवत बसतात. आता निर्लज्ज जोडपं मुलांना आईच्या जीवावरती सोडून गाव हिंडतील. काय तर आता फर्निचरचं प्रमोशन करत सुटलाय. एक तरी याला कोणीतरी सांगा की ह्याचे व्हिडिओ 1% पण इन्फॉर्मेटिव्ह नसतात. याचा ना हा भ्रम आहे. याला असं वाटते की हा जो व्हिडिओ बनवतो ना तो खूपच इन्फॉर्मेटिव्ह असतो आणि लोकांना खूप जास्त ते व्हिडिओ बघायला आवडतात. आणि तुम्हाला म्हणून सांगत्या मंडळी, हे लोक जे काही दाखवतात ना ते घेण्याची अजिबात चूक करू नका किंवा उगाच स्वतःचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका तिथे जाण्यामध्ये. हे लोक ना फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतात. आणि तसं पण ना हे लोक ज्या ज्या दुकानामध्ये जातात ना तिथले लोक फक्त कॅमेरा बघूनच गोड गोड बोलतात. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, हे नेहमी लक्षात ठेवा मंडळी. आता या ससुल्यानेच बघा ना टायटल ठेवलं होतं आम्ही गेलो फर्निचर फॅक्टरीमध्ये. लोकांना काय वाटणार हा याच्या घरासाठी म्हणून फर्निचर आणायला गेला असेल, पण नाही, घेऊन काहीच आला नाही. हा हात हलवतच 2-3 दिवसा अगोदर ससुल्याने एक व्हिडिओ बनवला होता आम्ही गेलो पनवेलमध्ये फ्लॅट बघायला. त्यात पाहिलं ना कसा सुरुवातीलाच डिस्क्लेमर लावला होता याने. आता याने जी व्हिडिओमध्ये माहिती दिली याच्यावरती लोक विश्वास ठेवून तिथे जाणार. सगळेच थोडी तो डिस्क्लेमर वाचत बसतायत. कोणाकडे एवढा वेळ आहे? आणि कोणासोबत जर काही फ्रॉड झाला तर मग काय करायचं? ज्या गोष्टीमधलं काही आपल्याला माहिती नाही आहे कशाला ना उगाच त्या गोष्टींचं प्रमोशन करायचं. बिंडोक ससूला लोकांना सल्ले देतोय की कधी साईटवर गेलात तर मुलांना नेऊ नका. पण काही वर्षापूर्वी हा स्वतः देखील फ्लॅटच्या शोधात असताना घेऊन गेला होता स्वतःच्या मुलांना. हे तर असं झालं
आपलं लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. काही असलं की आपले हे व्हिडिओ लोकांना आवडतात, आपले ते व्हिडिओ लोकांना आवडतात. अरे कोणी सांगितलंय रे तुला? तू काय लोकांच्या घरी गेला होतास का बघायला कोणाला काय आवडते जाणून घेण्यासाठी? अर्ध्या आयडीज तर ज्या कॉमेंट करणारे आहेत ना तुला, मला तर असं वाटते तूच त्या बनवल्या असशील आणि स्वतःला कॉमेंट करत असशील. एकही आयडी मला जेन्युइन वाटत नाही. ससुल्या ससुल्या असा कसा रे तू? असा कसा वेगळा मी असा कसा वेगळा. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.